स्टार्ट विथ कुलम्स प्रिन्सिपल कुलम फोर्सेस आणि कुलम फोर्सेसमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस काय सांगतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस तर दोन चार्जेसमध्ये आता तुम्ही बघितलं याच्यापूर्वी की सपोज दोन इलेक्ट्रिक चार्जेस घेतले मी Q1 आणि Q2 तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकतो किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असू शकतो. बरोबर. शिवराज, साक्षी, सिद्धीजी सॉरी साक्षीजी इथं बघा की ह्या दोन चार्जेसमध्ये देर विल बी अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन और देर विल बी अ फोर्स ऑफ रिपल्शन. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन देअर नेचर. बट व्हॉट इफ देर आर मल्टिपल चार्जेस लाईक सपोज आणखी एक चार्ज घेतला याचं नाव घेतलं Q3 इथे एक चार्ज घेतला सपोज Q4 इथे एक चार्ज घेतला सपोज असं nth चार्ज आहे. मग हे सगळे जे चार्जेस आहेत ना ते म्हणजे बघा प्रत्येक इंडिव्हिज्युअल चार्जवर दुसरा चार्ज एक प्रकारचा फोर्स ॲक्ट करेल. मी असं सांगेल की ह्या Q3मुळे Q2मुळे Q1वर ॲक्ट होणारा फोर्स हा असा चालला आहे. ठीक आहे. मग आता बघा इंडिपेंडेंट ऑफ द अदर हा फोर्स इथं होणार आहे. Q2वाला Q1वर ॲक्ट करेल फोर्स. मग हा फोर्स ॲक्टिंग ऑन Q1 दॅट इज फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड चार्ज. ह्या Q3मुळे Q1वर ॲक्ट होणारा फोर्स आहे. फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू थर्ड चार्ज. Q4मुळे पण Q1वर चार्जवर फोर्स ॲक्ट होईल. सो मी लिहिलं त्याचं नाव फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू फोर्थ चार्ज. सिमिलरली अशा nth चार्जमुळे पण त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल आणि त्या nth चार्जमुळे ॲक्ट होणारा फोर्स. आणि हमेशा हे जे फोर्सेस असतात हे स्ट्रेट लाईनमध्ये असतात. मग फोर्स ॲक्टिंग ऑन Q1 चार्ज जी आहे ना ती सगळ्यांची वेक्टर ॲडिशन असेल. फोर्स ॲक्टिंग ऑन Q1 ड्यू टू Q2 चार्ज प्लस फोर्स ॲक्टिंग ऑन Q1 चार्ज ड्यू टू Q3 चार्ज. फोर्स ॲक्टिंग ऑन Q1 चार्ज ड्यू टू Q4 चार्ज and last वाला force acting on Q1 charge due to nth charge. Okay, so सगळ्या forces ची vector addition independent of the other and it always exhibits in straight line. So this is principle of superposition of forces. Principle of superposition म्हणजे काय की एखाद्या चार्जवर दुसऱ्या आजूबाजूच्या चार्जेसने इंडिव्हिज्युअली ॲक्ट केलेला फोर्स ह्या सगळ्यांची ॲडिशन होते. ठीक आहे. when number of charges are interacting the resultant force मग हा जो resultant force आहे तो F net आहे जो Q1 चार्जवर ॲक्ट होतो आहे. the resultant force on a particular charge is given by the vector sum of the forces exerted by individual charges. सगळ्या इंडिव्हिज्युअल चार्जेसने एक्झर्ट केलेल्या फोर्सेसची वेक्टर ॲडिशन आपण कन्सिडर करत असतो. ओके. लॉजिक समजलंय सर्वांना. लॉजिक समजलंय का सांगा मला पटकन. मग मी जर प्रत्येकाचा फॉर्म्युला लिहित बसलो तर इट टेक्स टाईम. मी डायरेक्टली न्यूमेरिकल घेतो आणि तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. सो स्टेटमेंट तुम्हाला क्वेश्चन नंबर 23मध्ये मेन टेक्स्टबुक आपलं त्याच्यामध्ये क्वेश्चन 23मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं स्टेटमेंट मिळेल की बाबा एखाद्या चार्जवर ॲक्ट होणारा एखाद्या चार्जवर ॲक्ट होणारा जो नेट किंवा रिझल्टंट फोर्स आहे याला आपण नेट किंवा रिझल्टंट फोर्स म्हणतो. नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन एनी चार्ज इज ऑलवेज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ द फोर्सेस एक्झर्टेड बाय रेस्ट ऑफ द चार्जेस. एक्सटर्नल इंडिव्हिज्युअल चार्जेसने ॲक्ट केलेल्या फोर्सेसची सगळ्यांची ॲडिशन दॅट गिव्स राइज टू नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स. ओके. यहाँ तक चीज़ें क्लियर है. यहाँ तक चीज़ें क्लियर है. फिर सो जाऊँ मैं एक एग्जांपल लूँ सो दैट यू विल गेट बेटर आयडिया अबाउट दिस. मग मी काय करतो आता सपोज आपल्याकडे इक्वल चार्जेस घेऊया. ठीक आहे. आता व्हॅल्यू अशा घेतो की जेणेकरून त्या इझिली त्याचे ॲन्सर्स मिळतील. कारण नाहीतर तुमच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या व्हॅल्यूज अशा असतात की त्यांची ॲडिशन किंवा त्यांचं अँगल नाही व्हॅल्यू काढणं इट टेक्स टाईम. सो आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे म्हणून मी क्वेश्चन नंबर 26 पेज नंबर 258 सर्वजण जर मेन टेक्स्टबुकमध्ये असतील तर प्लीज ह्या पेजवर या. 3 इक्वल चार्जेस आहेत. प्रत्येकाचं मॅग्निट्यूड दिलं आहे आणि इच लोकेटेड
ॲट द कॉर्नर्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल वुड साईड्स आर 15, 20 आणि 25. मग मी इथं वाटल्यास ट्रायंगल काढून देतो तुम्हाला, तुम्ही इथं डायग्राम बघा. ठीक आहे. सो 20 आहे, 15 आहे आणि त्याच्यानंतर इकडे 25 आहे. ठीक आहे. सो आय वुड लाईक टू राईट दिस ॲज ए, दिस ॲज बी, दिस ॲज सी. तो ए टू बी हे जे डिस्टन्स आहे ते 20 सेंटीमीटर आहे. बी टू सी जे आहे ते 15 सेंटीमीटर आहे आणि ए टू सी जे आहे ते 25 सेंटीमीटर आहे. 3 इक्वल चार्जेस म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी इक्वल चार्ज ठेवला. आता एच्या ठिकाणी जो चार्ज आहे, बीच्या ठिकाणी जो चार्ज आहे बघा, आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स दिलं आहे, आणि सीच्या ठिकाणी जो चार्ज आहे, तर तिघांची व्हॅल्यू सेम आहे बच्चावरती. क्यू ए, क्यू बी आणि क्यू सी दे आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ द ट्रायंगल एंड उसका वैल्यू है 10 × 10⁻⁻8 कूलम. तर इच लोकेटेड एट द कॉर्नर्स ऑफ राइट एंगल ट्रायंगल व्हिच साइड्स आर, जो कि अपन ने लिखा 15, बी टू सी 15, यस, ए टू बी 20 आणि ए टू सी 25. ओके. काय म्हणतात आता त्यांनी, फाइंड द फोर्स एक्झर्टेड ऑन द चार्ज लोकेटेड ॲट द 90 डिग्री अँगल. मग अशा चार्जवरचा फोर्स काढा. फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज विथ क्यू बी विच इज लोकेटेड ॲट 90 डिग्री. ठीक आहे. चार्ज लोकेटेड ॲट 90 डिग्री. फोर्स ॲक्टिंग ऑन असं काढा म्हणतात फोर्स ॲक्टिंग ऑन ए चार्ज लोकेटेड ॲट 90 डिग्री. मग बच्चा पार्टी मला सांगा, 90 डिग्रीला हा बी आहे, मग याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स काय वाटतं तुम्हाला? हे बघा, हा क्यू सी आहे ना, हा एक फोर्स ॲक्ट करेल क्यू बीवर, तो असा जाईल. हा ए वाला जो आहे ना, तो याच्यावर फोर्स ॲक्ट करेल, तो असा जाईल. तुम्ही म्हणताल सर फोर्स असा आउटवर्ड डायरेक्शनमध्येच का? बाबा आउटवर्ड डायरेक्शन नाही घ्यायचं तर इनवर्ट घेऊन टाका, काय हरकत नाही. ही डायरेक्शन इकडे येईल आणि ही डायरेक्शन वरती जाईल. तरीसुद्धा तुम्ही पाहताल की दोन फोर्सेसमध्ये दिस इज फोर्स ॲक्टिंग ऑन, फक्त डायरेक्शन फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी ड्यू टू सी. दिस इज फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी ड्यू टू ए. ओके फाइन, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? सो फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी. मग आता ह्या दोन जे फोर्सेस ॲक्ट होत आहे त्यांचा आपल्याला नंतर नेट फोर्स काढावा लागेल, रिझल्टंट फोर्स काढावा लागेल. ठीक आहे. तो कसा काढायचा ते बघूयात आपण. सो फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी इज इक्वल्स टू फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी बघा ड्यू टू चार्ज विच इज प्लेस्ड ॲट सी प्लस वेक्टर ॲडिशन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी ड्यू टू चार्ज लोकेटेड ॲट पॉईंट ए. बरोबर. मग आता इथं जे वेक्टर ॲडिशन घडते तर ह्या वेक्टरचा काहीतरी आपल्याला हे घ्यायचा असतो, क्या बोलतो उसको, मॅग्निट्यूड घ्यायचा असतो. मग तो मॅग्निट्यूड कसा घ्यायचा, तर आता हे सेपरेटली काढायचे. सेपरेट म्हणजे याची व्हॅल्यू सेपरेट, याची व्हॅल्यू सेपरेट. सो मी घेतो फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज विच इज प्लेस्ड ॲट बी ड्यू टू चार्ज ॲट सी. सीमुळे बीच्या ठिकाणी असणाऱ्या सी पॉईंटला असणाऱ्या चार्जमुळे बी पॉईंटवर असणाऱ्या चार्जवर ॲक्ट होणारा फोर्सचा मॅग्निट्यूड असं देतो. आणि त्याचा फॉर्म्युला आहे कुलम्स लॉ वापरायचा आपला, 1/4πε0 चार्ज ॲट बी चार्ज ॲट सी डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे. मग 1/4πε0 ची व्हॅल्यू किती असते, दोघांमध्ये असणारं डिस्टन्स बी टू सी बरं का ऑब्वियसली. ठीक आहे. 1/4πε0 इज 9 × 10⁻9. चार्ज ॲट बी इंटू चार्ज ॲट सी. चार्ज ॲट बी किती आहे, तर 10 × 10⁻⁸. चार्ज ॲट सी किती आहे, तो पण तेवढाच आहे, 10 × 10⁻⁸. आणि दोघांमध्ये असणारं डिस्टन्स किती आहे बच्चा पार्टी, तर डिस्टन्स बी टू सी असणारं डिस्टन्स बघा किती आहे, 15 सेंटीमीटर. मग 15 सेंटीमीटर म्हणजे 15 × 10⁻⁻2चा स्क्वेअर. हा कुलम्सचा लॉ आठवतोय का सर्वांना? सांगा बरं मला. शिवराज, साक्षी, यस, सिद्धी, साक्षी जी, कुलम्सचा लॉ आठवतोय का? हां, 1/4πε0 क्यू बी इंटू क्यू सी अपॉन डिस्टन्स का स्क्वेअर. सो सगळे 10ची पावर एका बाजूला घेऊन जा. काय घडतंय बघा मग त्याने, 9 इंटू +9 -8 -8 +10 +10. सो 10 to the power 11
इंटू 10⁻⁻16 डिवायडेड बाय, ठीक आहे, 15चा स्क्वेअर 225 इंटू 10⁻⁻4. बरं, मग आता +11 -16 -5, तो ये 9 डिवाइडेड बाय 225 होगा क्या कुछ देखो. मतलब कैन वी राइट डाउन एनी व्हॅल्यू लाईक 2.25ला जर 9च्या टर्म्समध्ये काही लिहिता आलं तर बघा, नसेल तर -5 डिवायडेड बाय -4. ठीक आहे. हां, मग आता -5 -4 वरती राहिला -1, 9/225. सो 9/225 याला जर डिवाइड करायचं म्हटलं, बरोबर ना, 15चा स्क्वेअर 225. हाँ, 9 डिवाइडेड बाय अगर मैं 25 करता हूँ तो कितना आएगा. आता वरचा नंबर तर मोठा करायचा असतो आपल्याला. डिवाइडेड बाय 225. ओके, सो ये जो वैल्यू आ रहा है वो आ रहा है 0.04 मल्टीप्लाइड बाय 10⁻⁻1. मग डेसिमल पॉईंट आपण 2ने शिफ्ट केला तर हे बनेल 4 × 10⁻³ न्यूटन. आता मी ही व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट केली, तुम्ही ही व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे. मी शिकवलेले आहेत आता त्या मेथड. काय मेथड शिकवलेले आहेत तर ऑब्वियसली वरचा जो पॉईंट आहे म्हणजे 9ला आहे, 9ला 900 बनवा, 900ला 225ने भाग द्या, असं करा आणि मग सॉल्व करा. सो यू कॅन गो विथ दॅट मेथड. बरं, पहिली व्हॅल्यू मिळाली. दुसऱ्याची व्हॅल्यू फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी ड्यू टू चार्ज प्लेस्ड ॲट ए, ते काढूयात आता आपण. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज बी ड्यू टू चार्ज प्लेस्ड ॲट ए इज इक्वल्स टू फॉर्म्युला 1/4πε0 मल्टीप्लाइड बाय चार्ज ॲट बी, चार्ज ॲट ए मल्टीप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन बी आणि ए, त्याचा स्क्वेअर. 1/4πε0 म्हणजे किती, 9 × 10⁻⁹. चार्ज ॲट बी, चार्ज ॲट ए किती आहे, दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे, 10 × 10⁻⁻8. इथं पण 10 × 10⁻⁸. दोघांमध्ये असणारं डिस्टन्स किती आहे, बी टू ए डिस्टेंस किती है 20 सेंटीमीटर. तो 20 सेंटीमीटर मतलब मैं लिखूँगा 20 × 10⁻⁻2 ब्रैकेट का क्या स्क्वायर. तो मेरा इक्वेशन क्या बना, देखो 9 × +9 1 1 11 11 - 16 किती बनलं, 11 - 16 इज +5 का, सॉरी -5. 11 - 16 आणि खाली 20 × 20 आहे, तो 20 × 20 × 10⁻⁻4. सो परत एकदा -4 -5 कॅन्सल, राहिलं आहे कोण, 9 डिवायडेड बाय 2 2 4 मतलब ये 400 बना. सो वरती उरला 10⁻⁻1, हा +2 वरती गेला आणि 9/4 म्हटलं तर ते बनेल 2.25 का, 2.25. एम आय करेक्ट, 2.25 × 10⁻, हा +2 होता, +2 वरती गेला -2 -2 आणि -1 आधीचा -3 न्यूटन. सो दिस इज फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज ॲट बी इंटू चार्ज ॲट ए. दिस इज मॅग्निट्यूड. ओके, सो वी गॉट द व्हॅल्यू 2.25 × 10⁻⁻3. we got the value as 4 × 10⁻³ न्यूटन. ओके, सो 2 व्हॅल्यूज आल्यात. पण आता लक्षात घ्या, ह्या मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यू आहेत आणि इथं जे नेट फोर्स ॲक्ट होणार आहे. आता नेट फोर्स म्हणजे फोर्सेस तर तसे आता वेक्टर क्वांटिटी आहे. मग ह्यांचा जो नेट असेल आता, तर नेट फोर्स म्हणजे वेक्टरची ॲडिशन आणि त्यांचा रिझल्टंट जो असेल, हे बघा असा, याला एफ नेट म्हणूया, जो याच्यामधून चालला आहे. मग तो ह्या फोर्सची आणि ह्या फोर्सची वेक्टर ॲडिशन. आणि मॅग्निट्यूड कसं देतं तर एफ नेटचं, एफ नेट कसं लिहितात मग आठवते का तुम्हाला फॉर्म्युला. सो मॅग्निट्यूड ऑफ एफ नेट, दॅट नेट फोर्स ॲक्टिंग इज रूट ऑफ पहिल्या फोर्सचा स्क्वेअर, दुसऱ्या फोर्सचा स्क्वेअर
प्लस ट्वाइस ऑफ F1 F2 इंटू कॉस ऑफ दोनों के बीच का एंगल। मला सांगा दोनों के बीच एंगल कितना है अभी, दो फोर्सेस, कितना डिग्री एंगल बताओ, ये दो ग्रीन वाले फोर्सेस बोलो, FBC FBA दोघांमध्ये एंगल किती, 90 90 डिग्री. मग कॉस 90ची व्हॅल्यू किती येईल, 0 आणि F1 स्क्वेअर, आता F1 स्क्वेअर एक झालाय तुमचा 4 इंटू 10 टू द पॉवर -3चा स्क्वेअर, दुसरा झालाय तुमचा 2.25 इंटू 10 टू द पॉवर -3चा स्क्वेअर आणि इकडची टर्म झाली 0. का बरं, कारण कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. ठीक आहे, 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग, ही पूर्ण टर्म काय बनली 0. तर मग आता 4चा स्क्वेअर 16 इंटू 10 टू द पॉवर -6, 2.25 म्हणजे काय होतं 9/4, 9/4चा स्क्वेअर तसंही करता येईल, 9/4 का स्क्वेअर था 81 डिवाइडेड बाय 16 इंटू 10 टू द पॉवर -6, क्रॉस मल्टिप्लाय करा नाहीतर कसंही करा. सो मग मी 16 प्लस 81/16 यांच्यामधनं 10 टू द पॉवर -6 बाहेर काढला. 16 इंटू 16 किती असतं 256 का, 16 गुणिले 16 प्लस 81 डिवायडेड बाय 16 असं घेऊया इंटू 10 टू द पॉवर -6. ओके, सो 16 256 का, बरोबर का नाही, 256 प्लस 81 तो ये बना 7, 8 आणि 5 13, 337 रूट ऑफ 337 आणि डिवायडेड बाय 16चा स्क्वेअर रूट इज 4 इंटू -6चा -3 रूट ऑफ 337. आता हे कशाच्या जवळ आहे का, स्क्वेअर रूट कशाच्या जवळ आहे का, हा रूट ऑफ 324चा किती असतो 18. मग 18ला 4ने भाग दिला म्हणजे त्याच्या जवळचं घेतलं, 18ला 4ने भाग दिला तर हां यायला बसलं आन्सर. मग ठीक आहे 4.5. ठीक आहे, मग 18/4 इंटू 10 टू द पॉवर -3, त्यांचं उत्तर 4.589 आहे, आपलं आलंय 4.5, खूप झालं. ठीक आहे, सो दिस इज द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट फोर्स. ओके, सो कीप इन माइंड काय करायचं मग अशा वेळेस प्रत्येक फोर्सचं इंडिव्हिज्युअल फोर्सचं मॅग्निट्यूड काढायचं आणि मग त्याच्यानंतर फायनल त्यांची वेक्टर ॲडिशन करायची, नेट वेक्टर ॲडिशन. ओके, सो सेम टाईपचं एक न्यूमेरिकल तुम्हाला घेतो, थोडा विचार करा त्याच्यावर. क्वेश्चन नंबर 27 आहे, त्याच्याच खाली आहे. काय केलं त्यांनी, देर आर 3 चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड 3, 2 आणि 3 म्यूसी लोकेटेड ॲट द कॉर्नर्स ऑफ ABC of a square ABCD of each side measuring 2 meter. Determine the net force on 2 mu c charge असं विचारलं. सो डायग्राम तुमच्या समोर काढतो, स्क्वेअर आहे स्क्वेअर, ठीक है, इधर भी स्क्वायर लगना चाहिए वो, A, दिस इज B एंड दिस इज C एंड दिस इज D. सो स्क्वेअर का नाम है ABCD. मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस, पहिल्याच्या ठिकाणी असणारा जो चार्ज आहे QA तर त्याची व्हॅल्यू आहे 3 म्यू सी. बीच्या ठिकाणी जो चार्ज आहे त्याची व्हॅल्यू आहे 2 म्यू सी आणि सीच्या ठिकाणी जो चार्ज आहे त्याची व्हॅल्यू आहे 3 म्यू सी परत. ठीक आहे, आणि प्रत्येक जी साइड है त्याची जी लेंथ है वो दिया है 2 मीटर. ओके, तो डिटरमाइन द नेट फोर्स ऑन 2 म्यू सी चार्ज, मतलब ये यहाँ पे ये जो बी है ना उस पर ॲक्ट होने वाला चार्ज निकालो. मग पहिलं तर मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा एक इंडिव्हिज्युअल चार्ज घ्यायचा, त्याच्यावर ए मुळे असणारा चार्ज असा लिहिला, चार्ज ॲक्टिंग ऑन फोर्स ॲक्टिंग ऑन ऑन बी ड्यू टू काय चार्ज ॲट ए, परत फोर्स ॲक्टिंग ऑन बी ड्यू टू चार्ज ॲट सी, आणि हा डीच्या ठिकाणी ते काही चार्जेस नाही, म्हणजे इथून इकडं फोर्स ॲक्ट होण्याचा सवालच नाही आहे. ठीक आहे, पण मग आता हे जे दोन फोर्सेस आहे हे दोन फोर्सेस असे वेक्टर फॉर्ममध्ये लिहिले आहे. मग आपण असं लिहिताना असं लिहिलं की फोर्स ॲक्टिंग ऑन बी बार, नेट फोर्स, फोर्स ॲक्टिंग ऑन बी बार दॅट इज नेट फोर्स इज इक्वल टू वेक्टर एडिशन फोर्स ॲक्टिंग ऑन बी ड्यू टू चार्ज ॲट ए प्लस फोर्स ॲक्टिंग ऑन बी ड्यू टू चार्ज ॲट सी. ठीक आहे,
आणि मग आपला जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला परत सुरू करायचा. काय की मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन बी ड्यू टू चार्ज ॲट ए विच इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/4πε0 चार्ज एट बी इंटू चार्ज एट ए अपॉन दोनों के बीच का बी टू ए का डिस्टेंस का स्क्वायर. चलेगा? कर पाओगे? सिमिलरली गो फॉर फोर्स एक्टिंग ऑन बी ड्यू टू चार्ज एट सी 1/4πε0 मल्टीप्लाइड बाय चार्ज एट बी चार्ज एट सी अपॉन दोनों के बीच का डिस्टन्स. ठीक आहे. चलो थिंक अबाउट दिस अँड स्टार्ट डुईंग इट. 2 मिनटं त्या मला फक्त एक चक्कर मारून येतो. हे आपले 12वीच्या पोरांकडनं. पे करते हैं सोडना. खाली गेलं ना काय परत कालच्या संडेचे झाले टेस्टचे न्यूमेरिकल जोपर्यंत मला दाखवत नाही ना 25 तोपर्यंत सोडणार नाही तुम्हाला घरी. पाचव्यांचे फोन आले तरी चालते. आपले कुठे जेवायला येईल का? आले जेवण करू डबा येतात जेवायला जाऊ मला. हां कोणी ट्राय केलं का रे आन्सर काढण्याचा? साक्षी, सिद्धी कोणी केलं का? फॉर्म्युला वापरला का? एनी वन ऑफ यू का होमवर्क म्हणून ठेवलं आहे तुम्ही? सिद्धी, साक्षी यस यस सर. बरं बरं ठीक आहे. मला वाटलं तुम्ही करताल म्हणून. बरं ठीक आहे मग करतोय सर. ठीक आहे. फर्स्ट ऐका 1.35 into 10⁻². ओके. आणि दुसरं काढते आणखीन. ठीक आहे. आणि मग जो नेट फोर्स येईल नेट फोर्सला काय करणार? परत नेट फोर्सचा मॅग्निट्यूड कसं काढणार? मग स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या फोर्सचा स्क्वेअर दुसऱ्या फोर्सचा स्क्वेअर त्यांची ॲडिशन आणि त्याचं काय घ्यायचं आहे? स्क्वेअर रूट. बरोबर. सो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अप्लाय करा, व्हॅल्यूज काढा, तुम्हाला आन्सर मिळून जातील. ठीक आहे. बरं ठीक आहे. आय एक्सपेक्ट की तुम्ही तेवढं करावं. आज
याच्यातले पण न्यूमेरिकल आपण म्हणजे एक्सरसाइज सेक्शनमधले न्यूमेरिकल प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनशी रिलेटेड असतील तर ते एक डिस्कस करूयात. एकच दिसतंय मला, तर ते एक आहे कुलम्स लॉशी रिलेटेड आहे. हां, सो बच्चा पार्टी एकच मिनिट. आता मग हे तेवढं करावं, तुम्ही ॲन्सर काढावं. बघा किती येतं ॲन्सर. ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर एक्सरसाइजमध्ये या बरं. ॲडिशनल न्यूमेरिकल्स फॉर एक्सरसाइज. ॲडिशनल न्यूमेरिकल्स, ठीक आहे. ॲडिशनल न्यूमेरिकल्स फॉर एक्सरसाइज म्हणून असा सेक्शन आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक हा पण दिसेल की ABCD नावाचा एक स्क्वेअर घेतला आहे ऑफ साईड 1 मीटर. क्वेश्चन आहे बघा, तुमच्या बुकमध्ये आहे का बघा. असा स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरचे चारही साईड म्हणजे चार्ज ॲट A, चार्ज ॲट B, चार्ज ॲट C, point charges having values are placed at the corners of ABCD respectively. So ABCD च्या साईड्स आहेत आणि पहिल्याच्या ठिकाणी जो असणारा चार्ज आहे तो आहे +0.1 μc. बीच्या ठिकाणी असणारा जो चार्ज आहे तो आहे +0.2 μc. सीच्या ठिकाणी असणारा जो चार्ज आहे तो आहे -0.3 μc आणि डीच्या ठिकाणी असणारा जो चार्ज आहे तो आहे -0.2 μc. तर कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑन इट चार्ज ऑफ +1 μc प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ द स्क्वेअर. बरं, इंटरेस्टिंग. सो आता ह्या स्क्वेअरच्या सेंटरला एक चार्ज ठेवला आहे. तर त्या चार्जचं मॅग्निट्यूड आहे, ठीक आहे, इथं लिहितो असं डायग्राममध्ये, चार्ज प्लेस्ड, चार्ज ॲट सेंटर. तर त्याच्यावर ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसची नेट रिझल्टंट फोर्स काय असेल असं ते विचारत आहेत. आणि तिथं जो चार्ज आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, मी वाटल्यास कॅपिटल Q' लिहितो त्याला, आणि त्याची व्हॅल्यू दिली त्यांनी 1 μc. बच्चा पार्टी इंटरेस्टिंग ना. आणि +1 μc. आता इथं खेळ जो आहे तो याचा आहे, काय म्हणताला, नेचरचा आहे. नेचर म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह नेचर आहे की निगेटिव्ह नेचर आहे. चार्ज ॲट A जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, चार्ज ॲट B जो आहे तो पण पॉझिटिव्ह आहे, चार्ज ॲट C आहे तो निगेटिव्ह आहे, आणि चार्ज ॲट D आहे तो पण कसा आहे, निगेटिव्ह आहे, ठीक आहे. सो आणि चार्ज ॲट जो Q आहे, Q', तर तो मात्र पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. मग आता बघा बच्चा पार्टी की सगळ्या चार्जेसकडनं ॲक्ट होणारे फोर्सेस आपल्याला कन्सिडर करावे लागतील. चार्ज ॲट A, त्याच्यामुळे ह्या Qवर ॲक्ट होणारा फोर्स ह्या डायरेक्शनमध्ये असेल. चार्ज ॲट B, त्याच्यामुळे ॲक्ट होणारा हा जो फोर्स आहे तो ह्या डायरेक्शनमध्ये असेल, ठीक आहे. एकच मिनिट झालं. हां, तर हे बघा, आता B मुळे Q' वर ॲक्ट जो होणारा फोर्स आहे, प्लस QA मुळे Q' वर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह असेल का रिपल्सिव्ह असेल. तर ऑब्विसली हा QA ह्या Q' रिपेल करेल, तो Q' पण त्या QAला रिपेल करणार आहे, मग असा रिपल्सिव्ह. ह्या QB मुळे, ओय 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 बाबा ये क्या हो गया रे बाबा. हां, ह्या QB मुळे ह्या Q' वर ॲक्ट होणारा पण फोर्स कसा असेल, रिपल्सिव्ह. रिपल्सिव्ह म्हणजे तो त्याला लोटणार आहे, असा बाहेर लोटणार आहे. बरं, आता ह्या -QC मुळे Q' वर ॲक्ट होणारा फोर्स कसा असेल, दोघांमध्ये अट्रॅक्शन असेल, तो ह्या Q' स्वतःकडे ओढून घेईल, ठीक आहे. मग आता हा जो फोर्स आला आहे त्याच्यासोबत बघा, आता मी वाटल्यास पेन चेंज करतो, मग हा पण फोर्स आहे जो त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो आहे. सिमिलरली हा जो QDकडे अट्रॅक्ट होणार आहे तो पण याला अट्रॅक्ट करतो आहे. म्हणजे ह्या दोन्ही फोर्सेसची ॲडिशन होतील. ॲडिशन करून 2च फोर्स घ्या आणि 2 फोर्सेसमध्ये अँगल किती घेणार, ऑब्वियसली 90 डिग्री, कारण
ज्या डायगोनल्स असतात स्क्वेअरच्या त्या एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट करत असतात. ओके, सो म्हणजे हे बघा, मला काय सांगायचं आहे, फोर्स ॲक्टिंग ऑन क्यू डॅश ड्यू टू क्यू ए, चार्ज ॲट ए आणि चार्ज ॲट सी, दोघांची डायरेक्शन सेम आहे, त्यांची ॲडिशन करून घ्या. ठीक आहे, बरोबर, कारण एक अट्रॅक्टिव्ह एक रिपल्सिव्ह आहे, बट बोथ आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. तर त्यांच्या मॅग्निट्यूडची ॲडिशन करून टाकायची. इकडे पण त्यांच्या मॅग्निट्यूडची ॲडिशन प्लस मायनस काय असेल त्या व्हॅल्यू सहित. ठीक आहे, सो मग ती एक ॲडिशन करून टाकायची, ती जी व्हॅल्यू येईल दोन फोर्सेस बनतील. एकाचं नाव द्यायचं F1 दोघांची ॲडिशन, याला नाव द्यायचं F2 ती पण दोघांची ॲडिशन, दोघं अलॉंग द सेम पाथ आहे. आणि मग F1चं मॅग्निट्यूड F2चं मॅग्निट्यूड आणि त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन आणि मग त्याचा स्क्वेअर रूट. ओके, सो करणार, ट्राय करणार, ह्याचा आन्सर काढणार का? ओके, हे बघा, क्यूच्या ठिकाणी असणारा जो क्यू डॅशच्या ठिकाणी असणारा चार्ज आहे तो किती आहे, तर तो दिला आपण क्यू डॅशच्या ठिकाणी असणारा +1 μc. व्हॅल्यू सहित घ्यायचा, व्हॅल्यू त्यांच्या साईन सहित. सो फोर्स ॲक्टिंग ॲट द सेंटर, फोर्स ॲक्टिंग ॲट द सेंटर काय आहे, तो क्यू डॅश आहे आणि क्यू डॅशची व्हॅल्यू आत्ता पॉझिटिव्ह आहे. चेअरवर बस. क्यू डॅशची व्हॅल्यू किती आत्ता पॉझिटिव्ह आहे, चेअर घ्यायला होते, माझं सेशन चालू आहे ऑनलाईन. क्यू डॅशची व्हॅल्यू किती आत्ता पॉझिटिव्ह आहे. ओके, मग आता जो क्यू डॅशवर ॲक्ट होणारा फोर्स आहे तो कन्सिडर करूयात आपण. ठीक आहे, सो देअरफॉर फोर्स ॲक्टिंग ऑन क्यू डॅश ड्यू टू कोण मग, तर चार्ज ॲट ए विच इज प्लेस्ड ॲट ए, ते कन्सिडर करूयात. 1/4πε0 ने मल्टिप्लाइड बाय क्यू डॅश मल्टिप्लाइड बाय क्यू ए अपॉन त्यांच्यामध्ये असणारा डिस्टन्सचा स्क्वेअर. मग आता डिस्टन्स किती घेणार सांगता येईल का? स्क्वेअर आहे, स्क्वेअरची डायगोनल आहे, त्याची बायसेक्टर आहे, किती येईल रे डिस्टन्स, किती येईल साक्षी, सिद्धी, प्रेम, किती येईल बरं डिस्टन्स? स्क्वेअर जर असेल तर स्क्वेअरची डायगोनल आपण काय घेतो, काय कन्सिडर करतो? हे बघा, आता ही 1 मीटर आहे, ही पण 1 मीटर आहे, डायगोनल किती येईल? हायपोटेनियस पायथागोरस थेरम √2 आली आणि √2चा ही हाफ घ्यायचा आहे आपल्याला, कारण तुम्हाला एवढंच डिस्टन्स कन्सिडर करायचं ना, ह्या कॉर्नरपासनं ह्या सेंटरपर्यंत जिथं डायगोनल इंटरसेक्ट होती एकमेकांना, बरोबर. मग √2च्याही हाफ जर केलं तर ते डिस्टन्स किती होईल, D = √2च्या हाफ. ठीक है, सो कैन आई राइट इट इन दिस फैशन, √2 और नीचे का 2 को लिखा मैंने √2 कैंसल, तो ये क्या बना 1/√2. सो डिस्टन्स जे बनलं एवढं, सो सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉमन डिस्टन्स पाहायला मिळेल, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, बरोबर. मग तेवढं डिस्टन्स घ्या, त्याची प्लस मायनस काय व्हॅल्यू आहे त्या सहित घ्या. ठीक आहे, आणि मग दोघांची ॲडिशन करा. तर मी आता ते जे वरती फोर्सेस दाखवले तर दोघांची ॲडिशन करा आणि नेट फोर्स घ्या, एका डायरेक्शनमधला दुसऱ्या डायरेक्शनमधला, आन्सर काढा. जमेल? ट्राय करताल का? नाही तर उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस करू मग. हां, ठीक आहे. सो मी एक्सपेक्ट करतोय ते. आणि कुलम्स लॉवर काही न्यूमेरिकल आहे ॲडिशनल प्रॅक्टिसमध्ये बघा, कुलम्स लॉवर. मग आपण जो कालच्या शनिवारच्या सेशनमध्ये जे घेतलेत त्याच टाईपचे क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. तर हे पण ट्राय करायचे, आन्सर काढायचे. चालेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ रिपल्शन आहे, काय जे असेल ते सांगा मला उद्याच्या सेशनला, किंवा मग मला नोट्स पाठवा, आपण ते चेक करूयात. ठीक आहे, व्हेरीफाय करा. कुलम्स लॉ सगळ्यात जास्त प्रश्न नीट, JEE आणि CETला याच्यावर विचारले जातात, तर मग हे परफेक्ट करूयात आपण. ठीक आहे, थांबूयात मग. चलो, बाय बाय, गुड नाईट.